नमस्कार मंडळी, चला तर मस्त वेगळ्या पद्धतीने लिंबाचं लोणचं बनवूया। तर इथे मी 50 ते 60 लिंबू 2 दिवस पाण्यामध्ये भिजत टाकलेले होते, जेणेकरून लिंबातला कडूपणा निघून जाईल। आता लिंबू स्वच्छ पुसून घ्यायचे आणि मधातून भाग करून कापून घ्यायचे। लिंबाचा रस काढून घ्यायचा, गाळणीने गाळून घ्यायचा, जेणेकरून बिया अलग निघतील आणि ज्या उरलेली साली आहे त्या मिक्सरच्या पॉटमधून पेस्ट करून घ्यायच्या आहे। आता पेस्ट आणि लिंबाचा रस एकत्र करून घ्यायचा आहे। आता यामध्ये लोणच्याचा मसाला टाकायचा आहे। इथे मी बेडेकर मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं तिखट, मीठ आणि हळद टाकायचं आहे चवीपुरती। त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे साखर घेतलेली आहे, मी साखर टाकायची आहे। 1.5 किलो साखर टाकलेली आहे मी। आता अर्धा तास गॅसवर मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। ब्राउनिश रंग होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। असं छान घट्ट आलं की आपलं लोणचं तयार झालेलं आहे।